आज 13 डिसेंबर आहे. आज दिव्याला जायचं आहे मला. ठरवलं तर आहे व्लॉग करायचं, बघू व्लॉग टाकला जातो की नाही. कोई यात्री रेलवे लाइन पार न करें. कीप अवे फ्रॉम द एज ऑफ प्लेटफॉर्म. प्लेटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 9 वाजून जस्ट दिव्याला उतरलो, जस्ट एवढ्यात. आता जाईन मी, पहिले नाश्ता करेन. नाश्ता केल्यानंतर बघू मग काय करायचं पुढे. माझं एवढ्यात दिव्यावरनं काम झालेलं आहे. मी आता निघतो आहे. मला बहुतेक 9:40ची ट्रेन आहे. आता त्या ट्रेनने मी बदलापूरला जातो. पण मध्ये भूक तर लागलेली आहे. बघू आपण मध्ये नाश्ता करू कुठेतरी चांगल्या ठिकाणी. मी दिव्या प्लॅटफॉर्मला आहे सध्या. 9:43 झालेले आहेत. व्हिडिओ काढताना एवढे लोक बघत आहेत माझ्याकडे. पण तेच एक गोष्ट असते की जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता तर फक्त कॅमेरामध्ये लक्ष पाहिजे असतं तुमचं, बाकी शेजारच्यांकडे नसायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज 14 डिसेंबर आहे. 13 डिसेंबरचा व्लॉग मी आज अपलोड करतो आहे. पण जे एडिटिंगला थोडासा टाईम लागला त्याच्यामुळे मी आज अपलोड करतो आहे. पण मला एक गोष्ट लक्षात आली. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की हे कसं चालू झालं. आमचा एक मित्र आहे जो रोज रनिंगला येतो आणि रनिंगला येत येताना तो नेहमी असं व्लॉग बनवत असतो. तर मग आम्ही सगळे चिडवायचो त्याला की काय व्लॉग बनवतो आहे, काय तुला भेटतं काय याच्यातून वगैरे वगैरे बोलायचो आम्ही. तर एक आठवडा आम्ही खूप चिडवलं त्याला की नको करू व्लॉग, लोक येडं समजतील तुला वगैरे वगैरे. दुसऱ्या आठवड्यात तो आम्हाला बोलायला लागला, तुमच्यात दम असेल तू करून दाखव, तुझ्यात दम आहे अमोल तू करून दाखव, तू रोज दिवसाला आहे ना एक कंटेंट क्रिएट करून दाखव, तुझ्यात दम असेल तर. पण कंटेंट क्रिएट करणे थोडी ना मोठी गोष्ट आहे. कंटेंट तर कसे क्रिएट होतील. बोलतो की नाही, तू कंटेंट क्रिएट करून ये ना, फक्त तुझ्या अल्गोरिदमवरून 500 फॉलोअर्स फक्त आणून दाखव. बोला ठीक आहे. 500 फॉलोअर्स काय मी ग्रुपमध्ये टाकेन आणि सांगेल सगळ्यांना फॉलो करायला. तर तो बोलतो की नाही, अल्गोरिदम फॉलो म्हणजे काय, स्क्रोल करता करता जे तुला फॉलो करतील ना ते अल्गोरिदम फॉलो. म्हणजे तुझी जी व्हिडिओ असेल ती तू कोणाला शेअर नाही करायची. जे अल्गोरिदममध्ये येतील, जे फॉलो करतील ते तुझे असले फॉलोअर्स. बोललो बरं ठीक आहे. मी विचार केलेला कोणते तरी असे छोटे मोठे इकडून तिकडून व्हिडिओ उचलायचे आणि तेच अपलोड करायचे, कारण का आजकाल सगळीकडे हेच चालू आहे. तर तो बोलतो की नाही, हे जर करायचं असतं तर मी तुला कधीच सांगितलं असतं. तू एक मला आउटडोर व्लॉग करून दाखव विदाऊट व्हॉइस ओव्हर. विदाऊट व्हॉइस ओव्हर म्हणजे फक्त आपण व्हिडिओ करतो आणि नंतर घरी गेल्यावर आपण व्हॉइस ओव्हर करतो, म्हणजे व्हॉइस देतो त्या व्हिडिओला. तर तो दे की तसं नाही, तुझ्यात जर दम असेल ना तर तू ग्राउंड रिॲलिटीवर व्हिडिओ कर, की म्हणजे त्याच्यात तू बोलतो आहे आणि व्हिडिओ चालू आहे. तो बोला हां ठीक आहे चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही, करतो मी. चॅलेंज ॲक्सेप्ट केला. नंतर जसं कॅमेरा ओपन केला सकाळी, म्हणजे तुम्ही बघायला जाता ते व्लॉगमध्ये सकाळचा जो व्हिडिओ आहे, लगेच कॉन्फिडन्स हळूहळू लोमध्ये जातो. आणि नंतर जेव्हा आपण पब्लिक प्लेसमध्ये जातो, ॲक्च्युअल पब्लिक प्लेसमध्ये, तेव्हा जेव्हा सगळे लोक बघायला लागतात तुमच्याकडे, तेव्हा कळतं की तुमचा खरा कॉन्फिडन्स काय, तुमची बोलतो ना फेस पॉवर काय. तर नाही, इट्स लिटरली एम्बॅरेसिंग. खूप म्हणजे असं बोलतं ना लज्जास्पद वाटतं. पण बोलतं ना चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं तर मग ते तेवढी डेअरिंग तर करावीच लागणार. पण बोलतं ना की आज मला कळतं आहे की हे जे कंटेंट क्रिएट करतात, जे पब्लिकली जाऊन व्हिडिओ बनवतात आणि जे अपलोड करतात, त्यांना खरंच मानायला पाहिजे की बोलतं ना गट्स आहेत त्यांच्यात, की जे अपलोड करतात. अपलोड करून मग नंतर ते व्ह्यूज घेतात त्याच्या बेसिसवर. म्हणजे व्हिडिओला जर 100 व्ह्यूज आले तर त्याच्यातला एखादा फॉलो करणार, नाही तर तो पण नाही करणार. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरी मेहनत करा. जे फूड ब्लॉगर आहेत, जे ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत, तर
त्यांच्यासाठी रिस्पेक्ट आहे माझ्याकडनं. म्हणजे खरंच त्यांना मानावं लागेल आपल्याला. आजचं जर चॅलेंज पूर्ण झालेलं आहे, आता 30 डेजचं चॅलेंज आहे. आता रोज तर काय मी फिरायला जात नाही, पण माझ्याकडे खूप सारे पुस्तकं आहेत. मी ट्राय करतो की त्याचे समराईज करून मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. किंवा जर कोणते असे मूवीज असतील की जसं की मी मूवीज पण खूप बघतो, तर मग समजा मूवीजचे जर काही असतील रिव्ह्यूज वगैरे, तर ते देण्याचा प्रयत्न करतो. 30 डेजचं एक चॅलेंज आहे आणि 500 अल्गोरिदम फॉलोअर्सचं एक चॅलेंज आहे. करतो मी, ते ॲक्सेप्ट करतो. हा व्लॉग बनवायला खरंच मजा आली. मजा म्हणण्यापेक्षा बोलतात ना, एक चॅलेंजेस खूप होते. जे चॅलेंजेस फेस करायला जे गट्स लागतात ना, ते कळाले की माझ्यात किती आहेत. सिरियसली हा व्लॉग फक्त 50% कॉन्फिडन्सवरच बनलेला आहे. आता ही जी मी व्हिडिओ अपलोड करतो आहे, याची लिंक तर मी कोणाला पाठवणार नाही आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की याच्यात व्ह्यूज ऑलरेडी कमी असतील. त्याच्यामुळे मी कसंही व्लॉग बनवला तर काय फरक नाही पडणार. त्याच्यामुळे माझ्यात डेअरिंग आहे की मी अपलोड करू शकतो. कारण का मला माहिती माझ्या मित्रांपर्यंत पोचणार नाही, घरच्यांपर्यंत पोचणार नाही. ज्या दिवशी माझ्या मित्रांपर्यंत पोचेल त्या दिवशी मला कमेंट सेक्शन ऑफ करावं लागेल. म्हणजे एवढी इज्जत करतील ते माझे. पण जोपर्यंत मी 30 व्हिडिओ बनवतो तोपर्यंत तरी जेवढं माझं एक्सपेक्टेशन आहे मोस्टली पोचणार नाही कोणापर्यंत तरी. म्हणजे बाहेरचे जे लोक की ज्यांच्याकडे पोचेल त्या अल्गोरिदमच्या बेसिसवर मला 500चं चॅलेंज पूर्ण करायचं आहे. फर्स्ट चॅलेंज पूर्ण झालेलं आहे. लेट्स सी बाकीचे 2 चॅलेंजेस कधी पूर्ण होतात. उद्यापासून मी प्रत्येक एका बुकचे समरी करतो, किंवा मग एखादी जी मूवी आहे जी मी ज्या दिवशी बघत असेल करंटली, जी नवीन आहे, भले रिलीज झालेली असो आत्ताची रिसेंटली, किंवा मग एकदम जुनी असो, पण जी अंडररेटेड मूवी आहे जे मी बघतो आणि जी मला जर आवडली की जी सगळ्यांनी बघितली पाहिजे, तर मग मी तुम्हाला रिकमेंड करेन. ती त्या डेजमध्ये ती कवर करेन मी. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.